आता मीही बोलताना कधीही मुश्रीफ साहेबांना साहेब शब्द सोडून बोललोय का? कारण ते माझे संस्कार आहेत. मी पालकमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही ठीक आहे, राजकीय निर्णय घ्यायला प्रत्येकाला अधिकार आहे, पण ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, ज्या माणसाने तुम्हाला राजकारणामध्ये एवढं पुढे आणलं, त्यांना तुम्ही या उतरत्या वयामध्ये जातीवादचा आरोप करताय, हे शोभतं का? माझं म्हणणं आहे की काल जर पालकमंत्र्यांना येऊन गडबडीमध्ये उद्घाटन करावं लागतं, याच्यापेक्षा कागलच्या परिवर्तनाचा सगळ्यात मोठा पुरावाच मिळू शकत नाही. की एक आरोग्य केंद्राला 11 वर्ष लागत असतील, ही दुर्दैव आहे. तुम्हाला श्रेय घ्यायचंय, श्रेय घ्या. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, पाऊस पडतोय, फार लांब लचक भाषण मी करत नाही, पण मला असं वाटतं की कागलमध्ये पावसात भिजलं तर निकाल पण चांगला येतो. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय आर.के. पाटील साहेब, या गावाच्या सरपंच सौ जयश्री पाटील, तुमच्या पाठपुराव्यामुळं आणि बुद्धीमुळं आज हे आरोग्य केंद्र आपण पाहू शकतो. ते आमचे सहकारी उत्तम पाटील, कारखान्याचे वाईस चेअरमन साहेब, राज्यकारणाचे चेअरमन MP पाटील साहेब, उपस्थित दत्ता मांगराडे, उपस्थित कारखान्याचे संचालक सुनील मुकुंद, संजय नरके, शाहू संचालक संजय पाटील, कारखान्याचे संचालक माने, उपस्थित वसंत पाटील साहेब, उपस्थित दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य मान्य कोणसर, ग्रामपंचायत सदस्य शानी दिवाण, सुमन पाटील, वैनी नीला चौधरी वैनी, आनंदी पाटील वैनी, जोशी, अन्सर नायकवडी, उपस्थित रंगराव जाधव, रमेश पाटील, रंगराव वस्कर, सचिन महतूम संचालक, रामचंद्र कृषी संचालक, राजराव सांदोळे, गावचे आमचे मित्र प्रवीण चौगुले, मोठ्या संख्येमध्ये आज इथं आलेले बाचणीच्या आसपास परिसरातल्या सगळ्या गावाचे ग्रामस्थ, बंधू भगिनी, युवक, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व पत्रकार आणि कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा उपस्थित सगळी पोलीस मंडळी, मी आज खरं सांगू आरकेंना, आज तुमच्या मुलाचं आणि सुनबाईंचं भाषण ऐकून मला वाटत नाही आता मला काय बोलायची तर आवश्यकता पण राहिली नाही. खरंच मला उत्तम आणि त्यांची सगळी टीम, उत्तम एक नाव आहे, त्याच्याबरोबर सगळीच टीम जी आज या व्यासपीठावर बाचणीची आहे, मी तुम्हाला सांगू की मला सार्क अभिमान आहे की उत्तम सखा भाऊ माझ्याकडे आहे, याचा मला अभिमान. म्हणजे ही जिद्दच लागते. मी हे तुम्हाला दिसताना आरोग्य केंद्र दिसतंय, तुम्हाला सांगू उत्तमनी जेव्हा कुठलाही गोष्ट डोक्यात घेतली, आणि मी जेव्हा उत्तमचं नाव घेतो त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं नावं घेतो, राहून गेलं असेल तर माफी असावी. त्यांनी एकदा डोक्यात गोष्ट घेतली, मला आठवते ह्याची सुरुवात झाली की जेव्हा आम्ही जिल्हा परिषद लढली, मला आठवतं या गावामध्ये मला फक्त 285 मतं पडली प्रतापला. त्यानंतर मी गावोगावी मिटिंग घेतली होती आणि या गावामध्ये येऊन मी प्रचंड चिडलो होतो की फक्त 285 मतं कशी पडली, बरोबर. तेव्हा चर्चा करताना मी आणि आरकेंना उत्तम शांतपणे बसला होता, एक शब्द बोलला नाही. मी घरी आलो तेव्हा आईसाहेब नवता मी जेवायला बसलो आणि तेव्हा नवता म्हटली, अहो तुम्ही एवढं सगळं बोलून आला, काय झालं? मी म्हटलं उत्तम शांत बसला होता. नवता म्हटल्या, का बसला होता शांत? म्हटलं आता ते पुढे आटम बॉम्ब कसं फोडते बघा. मी सांगतो तो शांत बसला. तेव्हा आमदारकीनंतर आत्ता त्यांनी जिद्द ठेवली की राजेंना मतं कमी वाटली आणि आज त्यांनी ही सत्ता आणली. त्याच्या टीमचा हार्दिक अभिनंदन. बरोबर आहे. आम्ही आणि बाळ जेव्हा 2022च्या इलेक्शनचं ॲनालिसिस करायला बसलो होतो, तर खरं म्हटलं तर आमच्या चर्चेमध्ये B आणि C मध्ये गाव होतं. म्हणजे इथं आम्हाला सभा पण घेता येत नव्हती, इथं आम्हाला बैठक पण घेता येत नव्हती. मी म्हटलं बाळाने आम्ही सगळी आमचं टीम बसली की म्हटलं कसं आहे. पण मला खरं सांगू तो विश्वास होता
की एवढं शांत चाललंय, काहीतरी हे पाटील गनिमी कावा करणार हे मला माहीत होतं. आणि जेव्हा निकाल आला, इतका चांगला निकाल आला. आणि तुम्ही बघा ना, 2020 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सत्ता आली, तेव्हा जे जलजीवन मिशन किंवा नळ योजनेतून जे पाणी पुरवठ्याची योजना त्यांनी आणली, त्याच्यासाठी पण प्रचंड धडपड केली गेली. त्या धडपडचा उल्लेख कमी झाला. म्हणजे या गावाला शुद्ध पाणी पाहिजे, त्यासाठी त्यांनी विचार करा. सत्ता आता तर आम्ही सहभागी होतो सत्तेमध्ये, तेव्हा तर वनवे सत्ता त्यांची होती. मंत्रालयामध्ये जाऊन या माणसांनी ती पाठपुरावा करून आणली. कुठल्याही गावामध्ये जलजीवन योजना झाली नाही, नव्हती. एकमेव त्यांनी आणली आणि त्यांनी कार्यक्रम घेतला. का? त्याचं मोठेपण त्याला करायचं नव्हतं, त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मोठेपण करायचं नव्हतं. या गावाला शुद्ध पाणी पाहिजे. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचे विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार, स्वर्गीय राजेसाहेब, स्वर्गीय मंडलिक साहेबांचे विचार की या गावाला चांगलं पाणी पाहिजे, शुद्ध पाणी नाही आहे आणि आमच्या माता भगिनी त्याचा प्रचंड त्रास होतो, या अनुषंगाने त्यांनी काम केलं. आज या आरोग्य केंद्राचं आज आपण जे भूमिपूजन केलं, मी खरंच कौतुक करायचंय मला. जेव्हा ही सत्ता आली आणि उत्तमनी मला वेळ मागितला की राजे मला भेटायचंय, की मला या गावामध्ये काय करायचंय, पहिली गोष्ट उत्तमनी सांगितली की या गावामध्ये मला आरोग्य केंद्र आणायचंय आणि हे मला सिद्ध करून दाखवायचंय आणि यासाठी मला राधा आपले सहकार्य लागेल. मी खरंच त्याचं कौतुक करतो. खरं म्हटलं तर त्यांनी माझं ठीक आहे, मी पाठपुरावा केला असेल, पण हे आरोग्य केंद्र या गावाला फक्त आणि फक्त उत्तम पाटील आणि त्यांच्या टीमवरच मिळालेलं आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड पाठपुरावा करून हे आपल्याला आज आरोग्य केंद्र आणलेलं आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, पाऊस पडतोय, फार लांब लचक भाषण मी करत नाही, पण मला असं वाटतं की कागलमध्ये पावसात भिजलं तर निकाल पण चांगला येतो. त्याच्यामुळं महिलांना गैरसोय होते, मी माफी मागतो. मी फार लांब लचक भाषण करत नाही. का आरोग्य केंद्र इथं पाहिजे, या गोष्टीवर माझं मत आहे. पत्रकारांना त्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. अहो विचार करा, इकडच्या महिला आधी पिंपळगावला जातो, सिन्नरीला जातो, त्या इतकं लांब आपल्या बाचणी आणि या 4-5 गावाच्या लोकांना जावं लागत होतं. यासाठी या परिसरामध्ये आरोग्य केंद्राची गरज होती. इतकं चांगलं आरोग्य केंद्र येतो ते, पण माझं काय म्हणणं आहे की त्याला जो विरोध झाला, त्याला जो सगळ्यांनी संघर्ष करावा लागला, हे कागलमध्ये दुर्दैव आहे. मला कोणावर टीका आता करायची नाहीये. माझ्यासाठी हे फार मोठी गोष्ट आहे की आज इथं आरोग्य केंद्र सुरू झालं. आपण जरा आरोग्य सेवाचा कागल विधानसभामध्ये मागच्या 25 वर्षाचा पुरावा बघायला लागला. तुम्हाला माहिती आहे की उत्तम आणि इकडे सगळे कार्यकर्ते संजय, कागलमध्ये असे बरेच आरोग्य केंद्र आहेत ज्याच्यामध्ये महिलांना टॉयलेट नाही आहे. कागलमध्ये असे बरेच आरोग्य केंद्र आहेत ज्याच्यामध्ये टॉयलेटची सुविधा नीट नाही आहे. याच्याबद्दल कोण बोलते का? कोणी नाही. आज महिलांना विचार करा की त्या काय अडचणीमध्ये त्या आरोग्य केंद्रात जावं लागत असेल. आज एवढ्या 25 वर्षामध्ये मला सांगा, काही लोकांना आजही आपल्या भाषणामध्ये उल्लेख करावा लागतं की मी पुन्हा मुंबईला तुम्हाला उपचाराला घेऊन जाऊ. मी कोणावर टीका करत नाहीये. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे की शाहू महाराजांच्या कागलमध्ये आज आरोग्य सुविधा आपली बरोबर नाही. त्यासाठी आपल्याला पुन्हा मुंबईला 25 वर्षापूर्वी तुम्ही जसं घेऊन जात होता, 25 वर्षानंतर लोकांना पुण्याला घेऊन जावं लागतं. ह्याच्यापेक्षा एवढी सगळी मंत्री पदं या मतदारसंघाला मिळून ही अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये एक बाचणी गावाने आम्ही स्वप्न बघितलं की एक आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे, त्याला विरोध केला. आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा स्वतःला पुरोगामी म्हणतो, काळंबावाडी वसाहतमध्ये ख्रिश्चन समाजाला विनाकारण उठवून बसवलं. हे पुरोगामी तत्व आहे का? आज मी त्या सगळ्या ख्रिश्चन समाजाला सांगतो, हे आरोग्य केंद्र जेव्हा होणार आहे त्याच्यामध्ये गावाचे फक्त ख्रिश्चन समाज सोडूनच आरोग्य सेवा घेणार आहे का? तुमच्या आरोग्य सेवेसाठी आम्ही सगळ्यांनी काळजी घेतलेली आहे. हे पुरोगामीचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे, समजून घ्या. आणि काय चूक आहे हेच मला लक्षात येत नाही. आज मला सांगा,
की हे आरोग्य केंद्र झाल्यामुळं आज किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सुविधा मिळेल, किती मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची सोय होईल. आज नवता गाडगेंच्या माध्यमातून आपण केअर फॉर हरच्या निमित्ताने कॅन्सरबद्दल अवेअरनेस तयार करतो. माझं स्वप्न आहे की या आरोग्य केंद्रामध्ये येत्या काळामध्ये आपण एक कॅन्सरचं एक कन्सल्टेशन खुली पण ठेवला पाहिजे. मी भागात फिरतो, किती महिलांची कॅन्सरमुळे मृत्यू होते. कारण महिलांना संकोच असतो की पुरुषाला सांगायचं कसं की मला कॅन्सर झाले. या गोष्टीबद्दल एक राज्यकर्ता म्हणून आपण बोललं पाहिजे. महिलांच्या टॉयलेट्सबद्दल बोललं पाहिजे, सर्व्हिकल कॅन्सरबद्दल बोललं पाहिजे. हे या आरोग्य केंद्रामध्ये ती सुविधा झाली, तिथं महिलांना आपण ते कन्सल्टेशन देऊ शकलो तर किती असंख्य महिलांचे आपण जीव वाचवू शकू याचा विचार आपण केला पाहिजे. आज आपल्या कागलच्या आरोग्य सेवेबद्दल मला बोलायचं असेल तर आपल्याकडे डायलिसिस सेंटर नाही आहे. आपल्या लोकांना कनेरी मठावर निप्पाणीला जावं लागतंय. हे सगळ्यात मोठा दुर्दैव आहे. येत्या काळामध्ये आपली सेवा करायची आपण संधी दिली तर हे आरोग्य सेवा, जसं आरोग्य केंद्र आपण बाचणीमध्ये केले, कागल मतदारसंघामध्ये एवढे चांगले आरोग्य सेवा आपण करू की कोणाला कोल्हापूरला पण जायची आवश्यकता लागणार नाही. त्यामध्ये विरोधकांचं पण ट्रीटमेंट होणार आहे हो साहेब. एक समजून घ्या, सर्व पक्षीय कार्यक्रम मी त्याला म्हटलं जेव्हा हे आरोग्य केंद्र सँक्शन होईल, सर्व पक्षीय कार्यक्रम कर. तो म्हटलं राजे कशाला नाही, सगळ्यांचा त्याच्यामध्ये हातभार आहे. आपण सर्वप्रथम सर्व पक्ष केलं पाहिजे. आणि यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना सांगतोय की आपल्या सगळ्यांचं आपल्याला साथ लागेल. आता टीका टिप्पणी जी झाली आहे, काल माझ्यावर टीका टिप्पणी केली गेली. काय बोललं गेलं की मी जन्माला पण आलो नव्हतो, राजकारणात जन्मात आलो नव्हतो. जेव्हा ह्या 2013 मध्ये ना 2013 मध्ये या आरोग्य केंद्राला परवानगी मिळाली. बरोबर आहे, मी राजकारणामध्ये जन्माला आलोच नव्हतो. पण माझा हा प्रश्न आहे की 2013 ते 2024 11 वर्षामध्ये तुम्ही आपण किती वर्ष मंत्री होता आणि का 11 वर्षामध्ये या गावाला आरोग्य केंद्रापासून आपण वंचित ठेवायचं, समाजाला एकातर्फी उठवून बसवायचं, हे का करायची आवश्यकता आहे आपल्याला? 11 वर्षामध्ये हे आरोग्य केंद्र का झालं नाही? आज मी इथं येताना मी आलो कुठून? उत्तूरमधून. काय आहे उत्तूर? आंबेहोल धरण. 15 वर्षापूर्वी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी तिचं भूमिपूजन केलं. 30 कोटीचं धरणाचं बजेट होतं. मागच्या सरकारमध्ये 227 कोटी आपण करून आणले. आज ते धरण 5व्या वर्षात पूर्ण भरलेलं आहे. ती लोक आजही आमचे आभार व्यक्त करतात. काय किंमत लावणार त्या पाण्याची 15 वर्षाची? काय किंमत लावायची त्या पाण्याची ज्या लोकांना वंचित राहिलं? का मतदारसंघाने एवढे मंत्रिपद घेऊन पाण्यापासून वंचित राहायचं? हा प्रश्न विचारायची गरज आहे. राजेसाहेब मंडलिक साहेबांचा संघर्ष होता, पण दोघांनी संविधानात पद असो का नसो लोकांच्या कल्याणासाठी कामं केली का नाही? आणि त्यासाठी मी सांगतो की एक आरोग्य केंद्राला 11 वर्ष लागत असतील, ही दुर्दैव आहे. तुम्हाला श्रेय घ्यायचंय, श्रेय घ्या. आत्ता पण बघा, जिल्हा नियोजनचे सगळे पैसे थांबवले, 5 आरोग्य केंद्राचे पैसे थांबवले. मी तर म्हणत होतो माझे थांबवले, किमान ते आरोग्य केंद्र तर करा, लोकांच्या सुविधा तर होतील. तुम्ही श्रेय घ्या, हरकत नाही, पण सगळं थांबवलं. आणि मग प्रश्न येतो की मी राजकीय जन्माला आलोच नव्हतो. बरोबर आहे, पण तुम्ही ही कामं करत नाही म्हणून तर माझा राजकीय जन्म झाला ना. राजकीय जन्म माझा नाही झाला, राजकीय जन्म कागलच्या येत्या परिवर्तनाचा झालाय. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना एकच म्हणणं आहे, आपण सगळ्यांनी येत्या कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनावर विश्वास ठेवा. हे परिवर्तन आपलं आहे. कधी मी माझ्या भाषणामध्ये संबोधित करताना आज दिवसभर माझे रोज सकाळपासून संध्याकाळी दौरे आहेत. मी तुम्हाला सांगू, उत्तम पाटलांनी म्हटलं की राजांना एक संधी द्या, राजांना एकदा मतदान करा. मी दुरुस्ती करतो, मी इथं कोणालाही मतदान मागायला आलो नाही. हा समरजित घाडगे फक्त आपल्या लोकांचा आशीर्वाद मागायला तुमच्या समोर आलाय. का माहितीये का? 3,37,000 हे कागलचे मतदार नाही आहेत, हे माझे कुटुंबाचे सदस्य आहेत. माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत.
मी जेव्हा उत्तमला भाऊ म्हटला तर 3,37,000 बहीण भाऊ आहेत माझे. मी जेव्हा महिलांच्या आरोग्याचं बोलतो, कॅन्सरचं बोलतो, कर्करोगचं बोलतो, महिलांच्या टॉयलेट्स बद्दल बोलतो, त्याची काही लोक नंतर थट्टा पण करतील. का करतो? कारण माझ्या घरची आई, माझ्या घरची बहीण यांनाही अशी दुविधा व्हायला पाहिजे, त्रास व्हायला पाहिजे, हे समर्जी घाटगेला कधी आवडणार नाही. राजकीय माणसं लोकांना मतदान मागतात, पण कुटुंबाच्या थोर व्यक्तींकडून आपण आशीर्वाद मागतो. मी तुमचा आशीर्वाद मागायला हा समर्जी घाटगे आला. येत्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकजूट होऊन आपले जे पै पाहुणे लोक आहेत त्यांना भेटा. सर्व गटाच्या लोकांना म्हणतो हे परिवर्तन तुमचं आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या मतदारसंघामध्ये सुराज्य आणायचं आहे. आणायचं का नाही? आणायचं का नाही? आणि त्याचं प्रतीक काय आहे? तुतारीच. प्रतीक त्याचं तुतारीच आहे. आणि त्यामुळं आपल्याला या परिसरामध्ये सुराज्य आणायचं असेल, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी आपण काम करायचं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या सेवेमध्ये आपण राहायचं आहे. आणि हे काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केले. मी असा नेता आहे, मला सार्क अभिमान आहे की असे कार्यकर्ते माझे आहेत. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोमाने या राज्याच्या कामासाठी आपण लागावं. बाकीच्या टीका टिप्पणी आता येताना बरीच लोक मला बोलली, उत्तर द्या लागते, जोरात द्या. आता ते काय, ते प्रताप पाटीलचं सावर्डे गाव असल्यामुळं ते जरा त्याला जास्त वाटते की आपण बोलायला पाहिजे. पण मी एक सांगतो तुम्हाला, मला बरेच लोक म्हटले की काल त्यांनी येऊन कार्यक्रम करून गेले, सगळ्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. माझं म्हणणं आहे की काल जर पालकमंत्र्यांना येऊन गडबडीमध्ये उद्घाटन करावं लागतं, याच्यापेक्षा कागलच्या परिवर्तनाचा सगळ्यात मोठा पुरावाच मिळू शकतो. काही गरज नव्हती, पण ठीक आहे, शुभेच्छा, काही हरकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक सगळ्यात की जी भाषा आता वापरली जाते, जी भाषा या व्यासपीठावरून वापरली गेली, ठीक आहे, माझ्यावर वापरली गेली, आणि मागच्या आठवड्याभरापूर्वी जी भाषा वापरली गेली, याचं मला प्रचंड दुःख वाटतं की याच्यामध्ये कागल विधानसभेचा, शाहू महाराजांच्या जन्मभूमी, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा जन्मभूमी, मंडलिक साहेबांचं कागल, राजे साहेबांचं कागल, याची किती नाहक बदनामी होती. काल ही भाषा काय शोभणारी होती का? आपण एका ज्या पदावर आहे ते भाषा आपण बोलली पाहिजे. आता मीही बोलताना कधीही मुश्रीफ साहेबांना साहेब शब्द सोडून बोललोय का? कारण ते माझे संस्कार आहेत, ही कागलची संस्कृती आहे. आणि त्या गोष्टीची मला खंत वाटते की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्यासाठी जेवढं आयुष्यामध्ये केलं, मला कधी वाटत नाही पवार साहेबांनी आपल्या कुटुंबाच्या सदस्य जेवढं केलं असेल जेवढं त्यांनी मुश्रीफ साहेबांसाठी केलं. त्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना त्यांनी जातीवादचा आरोप केला. त्याचं मला प्रचंड दुःख आहे, याची मला प्रचंड खंत आहे की त्यांच्या उतरत्या वयामध्ये आज त्यांची साथ त्यांनी सोडली तर सोडली. गैबी चौकामध्ये सभा केली. काय चुकीचा गुन्हा, काय गुन्हा केला की नेक्स्ट डे प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन त्यांनी म्हणावं की माझे धर्म बघून त्यांनी माझ्यावर आरोप केले. बरोबर. आज मी सांगू, मी एवढ्या वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी पवार साहेबांना जातीवादचा आरोप केला नसेल. हे धाडस कागलमधून झालं. मी पालकमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही, ठीक आहे, राजकीय निर्णय घ्यायला प्रत्येकाला अधिकार आहे, पण ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, ज्या माणसाने तुम्हाला राजकारणामध्ये एवढं पुढे आणलं, त्यांना तुम्ही या उतरत्या वयामध्ये जातीवादचा आरोप करताय. हे शोभतं का? हे योग्य आहे का? काय वेदना झाल्या असतील पवार साहेबांना, बरोबर, आणि काय गोष्टी झाल्या असतील याचा आपण विचार केला पाहिजे. आणि हे कागलमध्ये किती वेळा करायचं? शामराव भिवाजी पाटील साहेबांपासून, स्वर्गीय राजे साहेबांपासून, मंडलिक साहेबांपासून, ते बाबा कुपेकर साहेबांपासून, आणि आता पवार साहेबांपर्यंत. हे का करावं? ठीक आहे, राजकीय निर्णय आपण वेगळे घेऊ, पण आपल्या गुरूंना वेदना होईल इथपर्यंत का करायचं? काय साहेब, महालक्ष्मी दूधसंघ रिकव्हरीची प्रक्रिया करायची होती. मंडलिक साहेबांच्या घरासमोर KDC बँकेचा एक बोर्ड लागतो.
थकबाकीदार आहे. कुठली KDC बँक? ज्यांच्या सभासद मंडलिक साहेबांनीच ह्यांना केलं आणि चेअरमन मंडलिक साहेबांनीच केलं, त्याचीच रिकव्हरीची प्रोसेस आज बोर नव्हता. ज्या स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये आणलं. मी चिरून बोलत नाही, फार शांतपणे बोलतोय. आज राम मंदिरमध्ये ते कुठंतरी भाषणामध्ये बोलतात, राजेसाहेब माझ्याकडे आले, म्हटले माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे फक्त 15,000 रुपये आहे. राजेसाहेबांनी मला विनंती केली की मला तुम्ही जरा सहकार्य करा, म्हणजे तुमच्या गुरूंना किती खाली पाडायचं, स्वतःला मोठं करायचं. त्यांना वाटलं हे ऐकून मी चिडणार. मी चिडलो नाही आहे. मला खंत वाटते की हे कागलचं मार्केटिंग या महाराष्ट्रामध्ये होत आहे. ज्या स्वर्गीय बाबा कुपेकरांनी स्वप्न पाहिलं या धरणाचं, ते 10 वर्ष तुम्ही केलं नाही की कुपेकर मोठे होऊ नये. आणि त्यानंतर त्यांच्या पत्नींनाच म्हणताय की त्यांनी पक्ष बदलला तर काकी पडणार, किती मोठं झालं आपण. आणि त्याच आज माननीय पवार साहेबांना ज्यांनी तुम्हाला सगळी पदं दिली त्यांच्याबद्दल आपण बोलताय. तुम्हाला माहिती आहे, मी पवार साहेबांना तो व्हिडिओ दाखवला, त्यामध्ये पवार साहेबांनी माहिती आहे कुठल्या शब्दावर लक्ष दिलं? सामान्य म्हणतात म्हटले, त्या शब्दाला तरी दिलं. बरोबर आले पवार साहेब, सभेला आले आणि त्यानंतर ज्या रागापोटी ज्या गोष्टी बोलल्या गेल्या, हे का झालं? गैबी चौक काहीतरी माझी खाजगी प्रॉपर्टी आहे का? मी काय म्हणतो, आपल्यामध्ये राजकारणामध्ये आपण जेवढ्या मोठ्या पदावर जातो आपल्यामध्ये विनम्रतापणा पाहिजे. ते की त्यांनी मला बोलले की तुम्हाला खेळ नाही, अरे तुरे बोलले, पण मी बोलताना आदरणीय मुश्रीफ साहेबच बोललो ना. माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही आरोप करा, आमच्यावर करा, कृपया करून या भूमीमध्ये गुरु शब्दाची किंमत आहे, या शब्दाला गाळपोट तुम्ही लावले आणि कृपया गाळपोट लावू नका. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, नाहीतर हा मतदारसंघ तुम्हाला कधी माफ करणार नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आपल्या स्वाभिमानी कागल विधानसभेच्या स्वाभिमानासाठी आपण लढलं पाहिजे. समरजित घाडगे स्वतःसाठी कुठं मतदान मागतोय? समरजित घाडगे या परिवर्तनासाठी मतदान मागतोय, आपली आशीर्वाद मागतोय. हे येणारं परिवर्तन तुमचं आहे, होणार. मी तुम्हाला आज सांगतो, पुढच्या 1.5 महिन्यामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सगळ्या भावा बहिणींना मी आज सांगतो, पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रचंड खालच्या पातळीची टीका केली जाणार. पण हा समरजित घाडगे कुठल्याही किमतीमध्ये चिडणार नाही, कारण त्यांना तेच समजते. कारण त्यांचा जो मेन मुद्दा आहे की कागलच्या विकासावर जेव्हा बोलता येत नाही. आता त्यांचं कालचं भाषण बघा, सगळ्या टीका टिप्पणीमध्येच गेलं का नाही? मग तुम्ही एवढं काम केले, तुम्ही पुस्तक काढले, ते पुस्तक काढा, हरकत नाही, शुभेच्छा. पण मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो की काही टीका टिप्पणी आमच्यावर असेल, आमच्या कुटुंबावर असेल, संस्थावर, सगळ्यांनी शांत राहायचं. कोणी त्या टीका टिप्पणीमध्ये पत्रक काढायचा वेळ घालू नका. तुम्ही लोकांपर्यंत जावा, लोकांचा आशीर्वाद घ्या. आज लोक तुमच्या पाठीशी आहेत, लोकांना या परिवर्तनामध्ये विश्वास आहे आणि येत्या काळामध्ये हे परिवर्तन लोकच आपल्या हातामध्ये घेणार आहेत. मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगतो. आज लोक मला भेटतात, मी लोकांमध्ये आहे, लोकांचा आज मी बाहेर आहे, माझ्या पत्नी आहे, माझी सगळी भावं आज बाहेर पडली आहेत. फक्त आणि फक्त मला एकच काळजी आहे की स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांनी त्यांच्या निधनच्या आधी मला बोलले होते की माझ्या कागलची काळजी घे. या एका वाक्यासाठी 2019 मध्ये कुठं ते राजकीय समीकरणामध्ये मी कमी पडलो. 2024 मध्ये परत तुमच्याकडे आलोय, म्हणतोय की जे 19ला अपूर्ण झालं त्या स्वप्नाला 2024ला साकार करूया. काय माझ्यावर किती चिखलफेक झाली, मी कुठं डगमगणार नाही, कारण मला हे क्षितिज पोच करायचं आहे. जेवढी दगडं माझ्यावर आणि माझ्या लोकांवर फेकली जाईल त्या दगडांच्याच पायऱ्या करून मी कागलच्या परिवर्तनापर्यंत कागलला घेऊन जाणार आहे. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, हा समरजित घाडगे तुमचा भाऊ, हा समरजित घाडगे तुमचा मुलगा, तुम्हाला सांगतोय तुमच्या भावावर विश्वास ठेवा, तुमच्या मुलावर विश्वास ठेवा. मागे काय झालं मला कोणावर टीका टिप्पणी करायचं नाही, पण कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कागलच्या विकासासाठी, कागलच्या स्वाभिमानासाठी, कागलच्या सुराज्यासाठी, कागलच्या शिवशाहूच्या विचारासाठी आणि कागलच्या पुरोगामी विचारासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला येत्या काळामध्ये परिवर्तन घडवायचं आहे.
कोणाला 25 वर्षाची आपण साथ दिली. काय मिळालं काय नाही मला मी त्या विषयात पडायचं नाही. एकदा तुमच्या मुलाला संधी देऊन बघा, तुमच्या भावाला संधी देऊन बघा, तुमच्या घरच्या माणसाला संधी देऊन बघा. काय केले किती केले. आज समरजी घाटगेपेक्षा त्यांचा कार्यकर्ता बोलतो. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक व्यवहार आणि लोकांच्या सेवेमध्ये माझे सगळे कार्यकर्ते आहेत. काय अभिमान आहे मला की माझे असे कार्यकर्ते आहेत. मला कधी कधी म्हणतात की तुमच्या घरातले कुटुंबाचे सदस्य कमी पडतात. मला काळजी नाही, माझे कार्यकर्तेच माझे कुटुंबाचे सदस्य आहे. अख्खं कागल माझं कुटुंब आहे. याच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि येत्या काळामध्ये या समरजित घाटगेला आपण एक संधी द्या आणि आपला लोकसेवक म्हणून राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा वारसा चालवायची एक संधी द्या अशी कळकळीची विनंती करून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो. स्वर्गीय राजेसाहेब आणि मंडलिक साहेबांचे विचार आपण अंमलबजावणी करू. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त तुम्हाला पटलं तुमच्या पै पाहुण्यांकडे तुम्ही हा संदेश घेऊन जावा. तुम्ही बाहेर पडा. आता भाषणं कमी. आता लोकांना भेटा, लोकांमध्ये राहावा, लोकांचा आशीर्वाद घ्या. मला दिवसामधून एवढ्या लोकांचे फोन येतात, आम्ही हाय तुमच्या पाठीशी. विरोधकांमध्ये तर केवढे फोन येतात मला पण सांगता पण येत नाही. आणि त्याच्यामुळं मी आज आपल्याला सांगतो की आज हे तुतारी जी आहे हे आपल्या येणाऱ्या सुराज्याचं प्रतीक आहे. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी, मी आता एक घोषणा देतो त्याला आपण प्रतिसाद द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.